सचिन खोडे निर्माता लेखक रायबाई बांधला. मला आज इथे बोलण्याचं कारण म्हणजे आता येणाऱ्या 12 सप्टेंबर 2025 ला श्री श्री निर्मित रायबाई बांधला मराठी चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करत आहोत. त्या प्रेस कॉन्फरन्सला प्रामुख्याने या फिल्मचे सुप्रसिद्ध अभिनेते श्री संजयजी खापरे सर उपस्थित आहेत. आमचे फिल्म डायरेक्टर श्री सईदजी अख्तर, आमच्या फिल्मच्या अभिनेत्री रमेश राऊत, आमचे ज्येष्ठ कलावंत आणि चित्रकारांनी विदर्भाचं नाव अवगत केलेलं आहे नवीन केलेलं असे आमचे विनोदजी राऊत आणि आमच्या फिल्ममध्ये त्यांनी गीतकार म्हणून कार्य केले ते म्हणजे आमचे गीतकारांची गजबी सर आणि बाकीचे काही तुमचे अभिनेते कॉन्वे आहेत म्हणजे सर आपण दुसरे आहेत आमचे कलाकार आहेत ते डायरेक्टर नागपूरचा पुत्र असल्यामुळे आणि आज माझ्यासाठी म्हणजे आनंद देतो असा की आमचा पिक्चर येतो आहे त्याकरता या गोष्टी चर्चा बऱ्याच ठिकाणी आहे. मागच्या वर्षीपासून शूटिंग झाली, मागे 2 महिन्यापासून याचं खूप वातावरण आम्ही बनवण्याचं तयार केलेलं की हा फिल्म प्रत्येक व्यक्तीने बघितलं पाहिजे, का बघितलं पाहिजे या आमची एक वंश आहे की राजकारणावर अनेक पिक्चर झालेले आहेत परंतु एका कार्यकर्त्यावर पिक्चर आतापर्यंत फिल्म तयार करायचा ध्यास मला वाटतं केला असेल यापूर्वी माझ्या मते मला दिसलं नाही म्हणून आम्ही छोटासा लेखक म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला साथ आदरणीय श्री संजयजी खापरे सरांनी अप्रतिम पद्धतीने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत जनता हे थिएटरला जाणार नाही तोपर्यंत घरी आपल्याला आम्हाला काय म्हणायचं होतं, आम्हाला काय करायचं होतं ते माहीत होणार नाही. परंतु फिल्म करत असताना खूप काही अनुभव आहे, खूप काही विजन होतं, काहीतरी देण्याचं होतं, ती जागरूकता जनजागृती करायची होती की कार्यकर्ता कसा असावा, कार्यकर्त्याची ज्या भावना असतात त्या आतमध्ये दडपणात तो कसा असतो ते खऱ्या अर्थाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त होईल अशी आशा आहे. म्हणजे तुमचे काही प्रश्न वगैरे असेल विचारू शकता. तयार केलेली आहे विदर्भातलीच घेतलेली आहे. उमरे रोडवर एक पांढरकवडा म्हणून गाव आहे, त्या गावातच आम्ही शूट केलेलं आहे. काही नागपूरचे मधले काही सीन आहे, काही भोपीवरीला सीन केलेला आहे, काही भुकेश्वर रोडला आहे, काही देवळीत आहे. एकंदरीत मग या पिक्चर नागपूर जिल्ह्यात बनवण्याचा प्रयत्न केला, नागपूरची माती होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या नागपूरमध्ये प्रसिद्ध कलाकार म्हणजे एक दीपक शिर्के म्हणजे मुंबईचे अभिनेते दोन आहे ते रेगा पिक्चरचा बघितला आपण. दीपक शिर्के सर आहे ते रेगाच्या भूमिकेत आहे आणि रायबा इमानदार रायबा म्हणजे रायबा संजय सर त्या पिक्चरमध्ये आपला मेन लीड रोल आहे. आणि नागपूरचे ऍक्टर म्हणजे विनोदी राऊत, विनोद पात्रीकर, नितीन पात्रीकर, राजेश चिटणीस नरेश प्रणालीकर आणि नागपूरचे डायरेक्टर सईद अख्तर सर आणि बरेच असे कलावंत नागपूरचे आम्ही विदर्भातले बरेच कलाकार आपण घेतलेले आहेत. नागपूरमध्ये याच्या आधी मी आलो होतो पण ह्या सिनेमाच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. एकतर म्हणजे सचिन सर आणि त्याची संपूर्ण फॅमिली हे अतिशय म्हणजे सिनेमाला किंवा सचिन सरांनी जो ध्यास घेतला तो सिनेमा करायचा त्यामागे अतिशय प्रभावीपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली. आणि एक म्हणजे सर्वसामान्य माणसाची कथा होती की सर्वसामान्य घरातला माणूस जेव्हा राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतो तो कार्यकर्त्याच्या स्वरूपात तिकडे जात असतो आणि मग कार्यकर्त्याची जी ससे होलपट जी कशी होते त्याच्या शेवटी हाती काय लागतं. अथक परिश्रम करून पक्षाच्या मागे उभं राहिल्यानंतर खरोखर त्याला काही मिळतं का, तर कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहतो, कार्य करतच राहतो. त्याच्यामुळे शेवटी त्याच्या हाती काय लागतं
मला असं वाटतं की ना हा सर्वसामान्य माणसाच्या घरातली जी माणसं आहेत, जी मुलं आहेत त्यांची, विशेष करून तरुण पिढी जी आज राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने बघते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ना आजकाल म्हणजे आम्ही ज्या वेळेला सिनेमा करत होतो त्यावेळेला मला वाटतं 2 वर्षापूर्वी आम्ही शूट केलेलं आहे, तर त्यावेळेला एखादा माणूस दुसऱ्या पक्षात जातो हे इथपर्यंत ओके होतं, पण अख्ख्या पक्षाचं पक्षांतर होतंय हे फार त्यावेळेला बघायला मिळालं नव्हतं. तर कदाचित एखादा माणूस दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिकडे त्याची होणारी घुसमट असू शकते, तिथे त्याची जागा घेणारा कोणीतरी पक्षश्रेष्ठींचा कोणीतरी खास जवळचा माणूस असू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि त्याचबरोबरीनं त्याला होणारा त्रास आणि त्याचं घरावर होणारे रिफ्लेक्शन काय असतात, मग त्याच्या पत्नीला काय भोगावं लागतं, त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं, या सगळ्यांचं चित्रण म्हणजे हा रायबा इनामदार नावाचा सिनेमा आहे. खरं तर त्याचं नाव रायबा इनामदार असतं, पण त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याला इमानदार अशी पदवी दिली जाते त्याला. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी म्हणालात ती शूटिंगला आल्यानंतर इकडे खरं सांगू का, या सिनेमाच्या निमित्तानं आल्यानंतर मला ना काहीतरी ड्युटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ती पश्चिम महाराष्ट्रातच आहे, माझ्या कोकणात आहे किंवा नाशिकातच आहे, पुण्यात आहे, याच्या पलीकडे नाहीच आहे असं जे मला वाटत होतं तो माझा भ्रम दूर झाला. इथे आल्यानंतर रामटेक पाहिल्यानंतर, ही दीक्षाभूमी पाहिल्यानंतर अशी बरीचशी चांगली स्थळं आपल्याकडे नागपुरात आहेत जो अजून मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर करूही शकलो नाही. तर मला असं वाटतं एवढं छान परिसर इथे आहे, इथे जास्तीत जास्त प्रमाणात सिनेमे व्हायला हवेत. आणि मुंबईतल्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा मुंबईच्या जी फिल्म मेकर्स आहेत त्यांच्या थोडीच तोड काम करायला हवं. इतकं चांगलं लोकेशन्स इथे आहेत. फक्त कलाकारांची प्रामाणिकपणे मेहनत करण्याची जर तयारी असेल महाराष्ट्रात कुठेही, तर मला असं वाटतं उत्तम सिनेमा व्हायला फारसं जड नाही, अवघड नाही काही. त्यामुळे मला इथे आल्यानंतर खूपच चांगल्या गोष्टी मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन सरांच्या ज्यावेळेस सिनेमा मला सांगितला त्यांनी हा करायचा आपल्याला, मी त्यांना एवढीच अड घातली, मला तुमच्या घरचं जेवण जेवायला द्या, कोंडीचा भात असेल तरी चालेल पण तुमच्या घरचा द्या. पण त्याचबरोबरीनं प्रणाली राऊत सारखी एक उत्तम अभिनेत्री आपल्या नागपुरातली, तिच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. दुसरा सिनेमा तिच्याबरोबर मी करतोय आणि ह्या सिनेमानंतर माझ्या तिच्याबरोबर चांगलं एक कसं फॅमिलीचं चांगलं बॉन्डिंग झालं. नागपुरात आल्यानंतर आम्ही हॉटेलच सावजी खात होतो आणि ते फारसं मला काही भावलं नव्हतं. पण ज्या वेळेला सचिन सरांच्या घरी खरं तर ते कोणी खात नाही, मला वाटतं एखाद दुसरा माणूस कोण खात असेल आणि त्यामुळे त्या एखाद्या माणसासाठी बनवताना माझ्यासाठी बनवलं गेलं सावजी आणि उत्तम सावजी मी जेवलो. आणि नागपूरमध्ये उत्तम प्रकारे सावजीचं जेवण मिळतं आणि विशेष करून ते घरगुती असेल तर त्यासारखी म्हणजे चांगली संधी नसेल तर तसं चांगलं खायला मिळणार. दुसरी गोष्ट सईद सर यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली. आणि मुळात ही माणसं काम करताना ना आपल्या खांद्याच्या खांद्याला भिडून माणसं काम करत असतात. तर मला असं वाटतं अशाच पद्धतीने जर सिनेमा जर केला तर तो उत्तम प्रकारे होऊ शकतो. दिग्दर्शक आणि कलाकारांच्या मध्ये तरी जर कमी झाली तर मला असं वाटतं की एक मित्रत्वाच्या नात्याने जेव्हा आपलं गिव्ह अँड टेक होतं ते चांगल्या प्रकारे करता येतं. जर एखादी कोणीतरी व्यक्ती मोठी आहे तर तिच्याशी मी कशी गोष्ट शेअर करू, मला एखादी सजेशन द्यावीशी वाटली ती कशी देऊ, असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात. पण ती सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे सचिन सर असतील, सईद सर डिरेक्टर म्हणून असतील, प्रणाली असेल, तर ह्यांच्यात ते आमची सगळ्यांची तरी आता राऊत सर सुद्धा म्हणजे इतके सगळी मोठी मंडळी सगळी काम करणारी आहेत. तर ही सगळी मंडळी काम करताना एकमेकात आम्ही जेल झालो आणि काम चांगलं झालं. त्यामुळे सिनेमा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्याचं शूटिंग झालं आणि आज सिनेमा तो कम्प्लीट झाला. आज तुमच्या सेवेत तुमच्या मनोरंजनासाठी तो तयार झालेला आहे. त्यामुळे मला फार एक्साइटमेंट आहे की आज त्यानिमित्तानं आपण प्रेस कॉन्फरन्स करतो आणि हे शेअर करणं फार मला महत्वाचं वाटतं की हा सिनेमा आपल्या नागपुरातल्या प्रत्येक घरातल्या मेंबरनी बघायला हवा. घरातल्या कुठल्याही एज ग्रुपच्या माणसांना हा आवडेल असा सिनेमा आहे. इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन आणि तुम्ही तो बहिणीसोबत बघू शकता, बायकोसोबत बघू शकता, आई वडिलांसोबत
कोणाबरोबरही बघू शकता असा हा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा आहे. मला असं वाटतं की सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी कुठलाही पक्ष असो त्यांनी बघावं आणि हा कशा असतो या ठिकाणी आमचे सर्व म्हणजे जितेंद्र शिंदे सर आले आमचे आहे आमचा पती सुद्धा आहे त्या सुद्धा यांनी सुद्धा काम केलं. आणि आता सरांनी जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की फॅमिली टच आहे पण त्यामधून एक जनजागृती करायचा सुद्धा प्रयत्न करतात की आपल्याला यातून काय चांगलं करता येईल काय सोडता येईल त्या गोष्टीसाठी आहे. तुमचा काही प्रश्न होता तुमचा काही प्रश्न होता पहिली बार लावणी भी इन्होंने लिखी. मेहनत लिखी है और मैंने पहली बार लावणी लिखी है. मुझे पता नहीं था कि इतने सुंदर वो इतने अच्छे से वो कंपोज होगी और हमारे भूपेश सावई जो हमारे संगीतकार हैं उन्होंने बहुत जबरदस्त अपने एफर्ट्स लगाए हैं और अपने महाराष्ट्र में वो फेमस हो चुकी है इतनी उसकी व्यूअर्स है. उसकी वजह से ये बात आपने सही बोली है कि हिंदी में भी हिंदी के लोग उसको वहां तरफ देख रहे हैं. हम हमारी इच्छा है कि ये भी नजरिया उनकी तरफ जाए और आपने बात बोल दी आपकी तरफ से आपको अच्छा लगा. आप सचिन सर मेरा एक सवाल है कि निस्वार्थ मला आयोजन सर मला असं वाटतं की श्री संजय सरांसोबत मी बरेच परिचित आहे पण तुम्हाला मत होऊ शकतो की आमच्या फिल्ममध्ये संजय सरांनी सुद्धा काम केलेलं आहे. आणि पहिले ते बिसेनला होते तरी बिसेनचा खूप सुंदर बाईट सुद्धा आमच्या घेतलेल्या होत्या. आता मी ऑलरेडी श्री इम्रान दाऊदी सरांना सुद्धा मला धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा आमचे प्रमोशनचं काम अप्रतिम पद्धतीने ते बिसेनच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी लोकशाहीचा धन्यवाद व्यक्त करतो नवराष्ट्राचा धन्यवाद व्यक्त करतो की आणि आदरणीय मंजुषा जोशी महाराज यांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेस आणि प्रेस पक्षाकडे असो की रायबाई मतदारची जे थीम त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली त्यासुद्धा मला धन्यवाद व्यक्त करेन. तुमची विशेष काय सांगितलं एक्चुअली जो लीगल मुंबई या मराठवाड़ा इधर भी लोग फैसिलिटी बहुत इम्पोर्टेंट रहते हैं. काफी प्रयास करने के बाद संतुलन अच्छे स्क्रीन ऊपर पड़ रहे हैं. एक्चुअली आंकड़ा में सर बता रहा हूँ अच्छा स्क्रीन उत्पन्न हो रहा है. प्रश्न हा होता तुम्हाला की ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा असतो बरोबर ते म्हणजे ज्या कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करतात ही भावनाची आहे किंवा हा जो मनस्ताप आहे त्या एका छोट्या कार्यकर्त्याला आवडी काय. खरं तर मी मुंबईत राहतो त्यामुळे मला हे पक्ष मी मुंबईत सगळीकडे कार्यकर्त्यांची जी हाल आहेत ते सेम आहे त्याच्याबद्दल काही संदेह नाही बिलकुल. तुझा प्रश्न जो आहे ना सर एकदम बरोबर आहे आणि मी प्रश्न क्लिअर करून देतो. मी ऍक्च्युली समाजसेवक आहे आणि मी 150 गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलेला आहे. माझी 17ची माझी टीम आहे आणि ऍक्च्युली मी समाजात जेव्हा काम करतो तेव्हा मी ते जवळून बघितलेलं आहे. मी एका पक्ष सुद्धा काम करतो नाव सांगणार नाही सुद्धा पण काम करून संघटनेची जबाबदारी काय असते संघटनेत माणूस कसा गोंधळ होतो माणसाचा म्हणून काय काय घडत जात आहे. तर मला असं वाटतं की संघटनेत समाजसेवेत काम केलं राजकारणात काम केलं तर मला शिकायला मिळालं की नाही असं पण होतं. म्हणून मी तेव्हा मला काय नाही हे मानलं पाहिजे आपण हे समाजासमोर आलं पाहिजे हे उघडीच आलं पाहिजे याकरता आम्ही ही फिल्म केलेली आहे. सर पत्रकार परिषदेमध्ये काही बघायला मिळत की आजूबाजूला माणसं केली पत्रकारांबद्दल काही भीती होती ऍक्च्युली तुमचा प्रश्न बरोबर असला ऍक्च्युली काय झालं आमचं प्रमोशन सुरू व्हायचं. आम्ही प्रत्येक मेळाव्यात सगळं महिलांचे त्याचे मेळाव्याचे नवरात्रीचे मेळावा सुरू आहे. आम्हाला बरेच ठिकाणी डोळे गेलेले आहे. तर सर मी ऍक्टर आहेत हिम्मत चेहरा आहे तर बराच खूप गोंधळ होऊन आलेला आहे. तर काही महिला थांबू शकत नाही. सगळ्यांना वाटतं की सेल्फी काढली पाहिजे फोटो काढली पाहिजे तर त्यांना त्रास नको व्हायला. आपले ते गेस्ट आहे आपले पाहुणे आहेत ते नागपूर सिटी आलेला म्हणून त्याच्याकरता एक सिक्युरिटी पर्पज त्यांना आम्ही सोबत आणि सगळ्या ठिकाणी ठेवत आल्यामुळे ते इकडेही आलेले आहेत. तुमच्याबद्दलचा काही गैरसमज नाही त्याची फ्रेम बघायला छान वाटायला लागली म्हणून बाकी
नामची चेहऱ्यासमोर तुम्ही एक रोल केलेला आहे. कसं झालं? भीती वाटत होती? कसं काय? सगळ्यात आधी तर तुमचंच खूप खूप आभार की सोशल मीडिया हा आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि तुम्ही सगळे आता आमच्या या चित्रपटाची अजून पब्लिसिटी करणार तुमच्या माध्यमातून. तर त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं प्रमोशन सुरू आहे. पण आत्ताचा हा क्षण खूपच महत्वाचा वाटतोय कारण नागपूरमधील सगळे एकदम तज्ञ मंडळी जी आहे, समीक्षक मंडळी आणि सगळी पत्रकार मंडळी आमच्या समोर बसलेली आहे. चित्रपट रायबा इमानदार हा मराठी चित्रपट आहे, नवीन चित्रपट आहे. जसं नाटकाचं तंत्र असतं तर तसं चित्रपटाचं सुद्धा वेगळं तंत्र असतं आणि त्या सगळ्या तंत्रांना हा परिपूर्ण करणारा चित्रपट येतो आहे. तो नागपूर मधून हे नागपूर सेंटर म्हणजे ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतो आहे. तर त्याच्यामुळे मी हे सांगते की या चित्रपटाने सगळे चित्रपटाचे जे सामाजिक चित्रपटाचा हा विषय आहे, अनेक विषय असतात त्यापैकी हा एक वेगळा प्रकार चित्रपटाचा सामाजिक विषय आहे. या सगळ्या गोष्टींना या चित्रपटाने परिपूर्ण केलेला आहे. सगळ्यात आधी तर एकदम महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस घराघरात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर पोहोचलेला चेहरा संजय खापरे आहे आणि हेच एक मुख्य म्हणजे याच्यातली सगळ्यात जमेची बाजू आमच्यासाठी ही आहे. आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही सगळेजण आहोत. दीपक शिर्के सर पण आहेत आणि आमचे डॉक्टर नरेश गडेकर सुद्धा, यांनी सुद्धा चित्रपट आणि अनेक नाटकं मुंबई पुण्यात किंवा झाडीपट्टी रंगभूमीवर गाजवलेले आहेत. अनेक मातब्बर कलावंतांच्या सोबत आणि संजय सर एक सेंटर कॅरेक्टर नायक आहे चित्रपटाचं, त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आम्हाला जरा गडबड होतं की इतका मोठा चेहरा आहे आणि आता हे मास्टर आहे कारण सर सर्वस्वी अभिनय करतात, दिग्दर्शन करतात आणि मग आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं. मी त्यांच्या पत्नीची भूमिका याच्यात साकारते आहे. पण तुम्हाला सांगते की हे सगळं खूप सहज शक्य होऊ शकलं सरांमुळे. कारण सरांनी सगळ्यांना, जसं सरांनी सांगितलं की घरचं जेवण लागतं म्हणजे या माणसाला 5 स्टार ट्रीटमेंटच पाहिजे, म्हणून यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं. कारण सरांसोबतचे सगळ्यांचे सीन आहेत, तर जेव्हा एक सहकलाकार एका दुसऱ्या सहकलाकाराला तेवढा कम्फर्टेबल करतो तर तो सीन तो खूप चांगला 200% समोर सीन येतो. तर दडपण होतं पण खूप लकी फील होतं की अनेक वर्षापासून नागपूरच्या नाट्य क्षेत्रात आणि इथून पण आम्ही कुठे बाहेर काम केलेलं आहे. मग आज आम्ही नागपुरातून इतका छान म्हणजे नाट्य क्षेत्रात कार्यरत असताना त्याची पावती की एका चित्रपटात चांगली भूमिका मिळणं हे खरंच एक भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर मी स्वतःला खूप लकी फील करते की इतक्या चांगल्या टीम सोबत म्हणजे सचिनजी घोडे आहेत, या चित्रपटाचे लेखक निर्माते आहे आणि त्यांना हा चित्रपट करायचाच होता आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे कास्टिंग होऊ शकली. मला माहिती नव्हतं या चित्रपटात कोण आहे काय आहे, बाकी काहीच माहिती नव्हतं, कोणालाच मी भेटली नव्हती. त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यांना हा चित्रपट आणायचाच होता. काय होतं की चित्रपट अनेक येतात, चित्रीकरण पण होतं, पण तो रिलीज होईल की नाही याची काहीही शाश्वती नसते. त्यामुळे आम्ही कलावंत पण जरा मागे पुढे बघतो की करायचा की नाही करायचा. पण मला ह्यांच्या बोलण्यातून एक वेगळी जिद्द आणि एक वेगळी उमेद दिसायची आणि त्यांच्यासोबत काम करायला होकार दिला आणि ही सगळी भक्ती ही छान जमली की त्याचं गाणं सुद्धा इतकं छान आहे. महाराष्ट्रातली जी लोककला लावणी आहे, आपला नृत्य प्रकार, त्याला वाव दिलेला आहे आणि ती स्वतः मी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर अजून आमच्या सरांचं आणि माझं पण एक छान प्रेम गीत आहे, अजून एक गाणं आहे, अजून एक बॅकग्राऊंडला सुद्धा खूप छान गाणं वाचतं. त्याच्यामुळे चित्रपट सगळ्या अँगलनी सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे त्याच्यात विनोद पण आहे. कारण अर्थातच आपण ज्युनियर मकरंद नसपुरे त्याच्यात घेतलेले आहे. कॉमेडी, घटना आणि संपूर्ण चित्रपट बघण्यासारखा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे की घरातल्या प्रत्येक सदस्यांनी बघावा असा चित्रपट. माझी भूमिका सरांची पत्नी कुसुम ही आहे. ती सरांच्या म्हणजे रायबाच्या प्रत्येकच संघर्षात सोबत आहे. पण जसा महिलांना एक 6th सेन्स असतो
ती घरात सुद्धा काहीतरी स्वतःचे सल्ले देत असते आपल्या नवऱ्याला, तसंच तिचंही काही आहे. ती पण दृढनिश्चयी आहे, खूप संघर्ष करते, कष्टाळू आहे, घर सांभाळायचं आहे. कारण तिचे जे रायबा आहेत, तिचे साहेब, ते बाहेरचं सांभाळतात, त्याच्यामुळे तिला सगळं घरातलं एकदम व्यवस्थित सांभाळायचं आहे. अशी ही एकदम कणखर भूमिका माझ्या वाटायला आली कुसुमची, सरांच्या पत्नीची. आणि मी इथे या मंचावरून माझ्या निर्माते लेखक जे आहेत, त्यांनी माझी या चित्रपटासाठी निवड केली, माझे सहकलावंत संजय ठाकरे, विनोद दादा, सगळेच खूप आभार मानते की त्यांनी मला या चित्रपटात संधी दिली काम करण्याची. अपघाती त्यांचा मृत्यू झाला. इंटरेस्ट वगैरे दुःखाची गोष्ट आहे की त्यांच्या घरी आम्ही शूट केलं. बघा त्यांचा होता, त्यांनी बरेच त्याच्या प्रॉपर्टीज आम्हाला दिल्या होत्या. परंतु काही कालांतराने त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये ते विघ्न आलं आणि ते न घडली घटना घडली त्याबद्दल लिहून गेले. परंतु आजही रायगडच्या आईपासून त्यांचा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी आम्हाला सगळं प्लेस उपलब्ध करून दिले. पण ते मनात ते राहतील, त्यांनी श्रद्धांजली आणि आमच्या फिल्ममध्ये त्यांना दिलेली आहे. आमच्या रिलेटिव्ह कलावंत फिल्ममध्ये काम केलं ते पण आमच्या ह्यातून निघून गेलेले आहे. कलावंतांनी सुद्धा आम्ही श्रद्धांजली केलेली आहे. आता हे डायरेक्टर आपल्या सांगितलं आहे, यांनाही प्रश्न विचार फायदाचा विषय आहे आपला फिल्ममध्ये. आपला फिल्म फायदा करण्यासाठी आहे, आपला फिल्म प्रश्न सुंदर प्रश्न विचारला. मला अपेक्षा होतं प्रश्न विचारलं पाहिजे. ऍक्च्युली कार्यकर्त्याला माझं म्हणणं आहे, मी पण एक कार्यकर्ता, आपण ज्या ज्या फील्डमध्ये असतो त्याच्याकडे संघर्ष आहे. आणि कार्यकर्ता असतो सरांचा कार्य करत करत काहीच कार्यकर्ते खूप हुशार असतात. तर सांगा त्याला ते तुपाच्या सारखेच ते चपटत राहतात, निघून जातात. नाही ते पण वरच्या साहेबांच्या मर्जीतले पण असतात, ते काही वरच्या साहेबाच्या मर्जीतलं पण असतात. मी पण एक कार्यकर्ता आहोत. मी आजही कार्यकर्त्याची तिकीट घेतलेली आहे. पण मी संघटनेवर काम केलं आतापर्यंत, तर मला संघटनेबद्दल आणि मला एका कार्यकर्त्याबद्दल मला जाणीव आहे. मी त्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका म्हणजे एकदा थिएटरला गेल्यानंतर त्याला वाटेल की या कदाचित माझ्यासोबत नाही घडलं असं. एक विचार करणारे प्रश्न त्याचा निर्माण होऊ शकतो. पक्षाकरिता बनवलेला चित्रपट नाही, पक्षाने बनवलं नाही, कार्यकर्ता करता बनवलं. कहानी बहुत टाइम से चल रही है. कार्यकर्ता देखी है, वो सारी चीजें माध्यम से बहुत इसको डेवलप किया जाए, डेवलप किया उसके बाद ऐसे मिलकर गए आप मतलब एफोर्ड कर सकते हैं कि इसमें 97% आर्टिस्ट जो है वो अपने नागपुर 97% आर्टिस्ट नागपुर के ही नागपुर के 3 आर्टिस्ट बाहर के हैं. संजय सर मुंबई से हैं, मुंबई से उसके बाद सारे आर्टिस्ट नागपुर और नागपुर के आसपास अच्छी ठीक बनी, अच्छा सब काम हो. आपके सामने काम करना है. माझी मुलांची भूमिका आहे, त्यांनी खरंलायक भूमिका आहे. छोटं म्हणजे मी आधी सचिन सरांना ओळखत होतं, त्यांनी माझ्या कास्टिंग कोणी सांगितलं त्यांना म्हणून केलं आहे. ठीक आहे, त्याच्या या माझ्या दरम्यान मला वाटलं की मला हा रोज दिला. ऍक्च्युली ना हा पिक्चर रिलीज होतो याचा सर्वात जास्त आनंद कारण काय नागपुरात बरेच खर्च होतो आणि प्रोडक्शन पासून रिलीज होईपर्यंत ते सगळ्यात पुढे कलाकारांचं त्यांनी काय केलं आहे हे पडद्यावर यासाठी आणि
पैसा अरे उत्सुक असतो, पण माहिती नाही का होतं काय आहे ही याच्यातली तो मला माहिती नाही, कारण मी या प्रकारासाठी केलेला विचार केला नाही. पण हा पिक्चर रिलीज होत आहे यासाठी मला खूप मोठा आनंद आहे. याचे धन्यवाद मी या सगळ्या यांनी खूप प्रगत केलेली आहे, म्हणजे सचिन सर सर आहे की हा पिक्चर रिलीज होतो आणि मुख्य म्हणजे आता चित्रपट नागपुरात होतो आहे आणि नागपुरात पूर्ण तयार झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे एका पॉलिटिकल असलेल्या कार्यकर्त्याच्या आयुष्यावर आहे. आणि ते खरंच कसं असतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते पडद्यावर कसं रंगवलं आहे हे बोलण्यासाठी तरी आपण तो अवश्य पाहावा. कारण हा माझ्यावरती कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसतो, एक दोन वरती जातात चपली करणारे, पण हा कार्यकर्ता जो सोडून काम करणारा पक्षासाठी तो मात्र तिथेच असतो जिथून त्यांनी सुरुवात केली असते. आणि हे सगळं बघण्यासाठी आपण थिएटरमध्ये अवश्य यावं, बघावं आणि याच्या प्रतिक्रिया आपण द्याव्या. धन्यवाद.